नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आपला जो कालचा विषय व्हिडिओचा होता की आपलं मानसिक जे काही मानसिक ताणतणाव येतात, तर आपलं मानसिक आरोग्य आपण कसं चांगलं ठेवायला हवं। तर आपण मागे पार्ट 1 मध्ये बघितलं होतं, 3 गोष्टी आपण बघितल्या होत्या की आपल्याला ते क्लासिफाय करता यावं लागलं पाहिजे की कुठला प्रॉब्लेम जे आहे किंवा कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे। सेकंडली आपण बघितलं होतं की शेअरिंग करायचं, आणि थर्ड आपण बघितलं होतं की एक्सरसाइज, आणि त्याचबरोबर आपण 4 टिप्स बघितली होती की जी काही पॉझिटिव्ह लोक आहेत तर गुड कंपनी आपल्यासोबत ठेवायला हवी। म्हणजे जे काही पॉझिटिव्ह लोक आहे, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, त्यामध्ये आपण राहायला हवं। तर ह्या ज्या 4 पॉइंट्स होते हे आपण आपल्या पार्ट 1 मध्ये डिस्कस केलेले आहे। तर मी पार्ट 1 ची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेव्हा पार्ट 1 बघायला विसरू नका। आणि हो, त्याआधी मला हे सुद्धा सांगायला आवडेल की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही तसं मला कमेंट्स करून सजेस्ट सुद्धा करू शकता, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जाऊया आपल्या समोरच्या पॉईंटकडे, की समोरचा पॉईंट आहे की स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा। काय होतं ना, आपण म्हणजे स्पेशली स्त्री म्हणा की पुरुष दोघांचंही, बरेचदा स्त्रियांचं कन्सिडर केलं जातं, पुरुषांचं तेवढं कन्सिडर केलं जात नाही। पण माझ्यानुसार दोघांनीही, स्त्री आणि पुरुष या दोघांनीही स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे। स्त्रियांचं कसं होतं की त्या पहिलीची स्त्री ॲटलिस्ट घरी राहायची, तर तिचं तेवढं काम होतं की मुलं बाळ सांभाळणं, घरच्यांची वृद्धांची सेवा करणं, सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांचं करणं। पण आज परिस्थिती बदललेली आहे, स्त्रीसुद्धा बाहेर पडलेली आहे, तीसुद्धा जॉब करते, अर्न करते, बिझनेस करते। सो ती तारेवरची कसरत करते, म्हणजे घरचं पण सगळं सांभाळते आणि बाहेर जाऊन पण ती तिचं करिअर करते आहे। आणि या सगळ्या याच्यात म्हणजे घरच्यांचं करण्यात, बाहेरचं करण्यात ती स्वतःला वेळ देत नाही आहे, तिला वेळ मिळत नाही असं स्त्रियांचं म्हणणं आहे। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण म्हणजे एक स्त्री ही आपल्या कुटुंबाचा एक मजबूत कणा असतो। जर एक स्त्री आजारी पडली, त्यांना कोण जेवायला देणार, त्यांचं कोण बघणार, कुणाला काय हवं, मुलांना स्कूलचं काय हवं, जॉबचाच प्रॉब्लेम होईल। त्यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत तर ते घ्यायलाच हवे, ती झाली आपली फिजिकल हेल्थ, पण आपल्याला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपली काळजी घेणं आवश्यक आहे। आपण स्वतःच्या आनंदासाठी काही क्षण राखून, काही वेळ राखून ठेवायला हवा। तुम्हाला एखादी छान छोटी हॉबी असेल, तुम्हाला खेळायला आवडत असेल थोडंसं खेळा, तुम्हाला सिंगिंग आवडत असेल तर सिंगिंग करा, तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल ड्रॉइंग करा, किंवा वेगवेगळ्या, कोणाला कुकिंग आवडतं कुकिंग करा। आणि जर तुम्हाला काहीच एवढा वेळ द्यायचा नसेल तरीही स्वतःला, स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही, पुरुषांचं पण कसं होतं, ऑफिसचं काम करतो, ऑफिसमधून आल्यावर त्यांना असं वाटतं की म्हणजे आपल्या मिसेसची, आपल्या वाईफचं एक्सपेक्टेशन आहे की नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, मुलांचं एक्सपेक्टेशन असतं की बाबांनी आपल्याला वेळ द्यावा, पप्पांनी आपल्याला वेळ द्यावा, आणि त्यामुळे ते काय करतात, ते स्वतःचा वेळ, स्वतःला काही वेळ न देता, म्हणजे रिलॅक्स सुद्धा न होता, ते बायको आणि मुलांना किंवा वृद्ध आई वडील असतील तर त्यांची अपेक्षा असते की मुलांनी घरी आल्यावर माझ्याशी 2 शब्द बोलावं। या सगळ्या गोष्टींमध्ये ते ऑफिसमधून आल्यावर त्याचा सगळा वेळ हा दुसऱ्यांना देण्यात जातो। मी पुरुषांच्या बाबतीत बोलतीये। त्यामुळे पुरुषांनी सुद्धा असं न करता त्यांनी सुद्धा काही वेळ हा स्वतःसाठी राखून ठेवायला हवा। म्हणजे खूप जास्त जरी तुम्ही राखून ठेवत नसाल तरी 5 ते 10 मिनिट हे स्वतःसाठी ठेवा। निवांत एखाद्या ठिकाणी बसा, जिथे विंडोत बसा, किंवा तुम्हाला बाहेर बसता येत असेल, कुठं निवांत जागा असेल तिथे बसा, किंवा तुमच्या रूममध्ये छान तुम्हाला म्युझिक लावून, व्हॉटएव्हर जशी तुमची चॉईस असेल, जसं तुम्हाला आवडत असेल तसं वातावरण निर्मिती करून तुम्ही 5 ते 10 मिनिटं हे स्वतःला द्या, स्वतःशी बोला।
आणि तुम्हाला खूप छान वाटेल की 101% तुम्हाला सांगते की स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती स्वतःला वेळ देत नाही ना, त्याचं मानसिक आरोग्य खूप लवकर बिघडतं. त्याच्यामुळे स्वतःला 5 ते 10 मिनिट 24 आवर्स आहेत, त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 5 ते 10 मिनिटी फक्त एकट्याला, कुणीही नाही, तुमचा मुलगा नाही, तुमची मुलगी नाही, तुमची बायको नाही, तुमचे आईवडील नाही, कुणीही नाही, फक्त तुम्ही आणि तुम्ही स्वतःला 5 ते 10 मिनिट वेळ द्या. तुम्ही स्वतःशी बोला. हे मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे काही सोशल ॲक्टिव्हिटीज असतात, कारण आता प्रत्येकाचं आहे की वेळच कुणाला आहे सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला. वेळ काढा. सगळ्यांना 24 आवर्स आहे, पण आपल्याला वेळ काढायला हवा. तर त्या सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीज? तुम्ही म्हणायचं की आता आम्ही कुठे जाणार? आपले रिलेटिव्ज आहेत, आपले फ्रेंड सर्कल आहे, जुनं फ्रेंड सर्कल, नवीन फ्रेंड सर्कल, त्यांच्याशी बोला, फोनवर बोला, जमलं तर भेटून बोला, पण टचमध्ये राहा. बोलल्याने खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे ज्या काही सोसायटीज तुमच्या काही ॲक्टिव्हिटी होत असेल, काही फंक्शन्स होत असेल, देन NGOज आहेत, वेगवेगळे सोशल कॅम्पेन चालवले जातात, त्यामध्ये भाग घ्या. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये, मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप काही समाजसेवा करा, पण छोट्या छोट्या गोष्टी सोशल याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला आपण कुणासाठी तरी काहीतरी केलं आहे याचं एक मानसिक समाधान जे लाभतं ना, ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की सपोज मी जर एखाद्या बसमध्ये प्रवास करत असले आणि कुणी वृद्ध व्यक्ती आहे किंवा एजेड व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जागा मिळत नाही आहे, तो उभा आहे, तेव्हा मी त्याला मी उभी राहून त्याला जागा दिली तरी मला एक आतून आनंद होतो. म्हणजे मी असं म्हणत नाही की मी खूप काही ग्रेट केलं, हे मुळीच ग्रेट नाही आहे. मी उभी राहू शकते म्हणून मला कुठेतरी वाटतं की नाही, हा वृद्ध आहे, वयस्कर व्यक्ती आहे, सो मी उभी राहून त्या व्यक्तीला जागा दिली. पण त्याचा जो आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. आपण एखाद्या सिग्नलवर जेव्हा आपली कार थांबते, त्या कारमध्ये जेव्हा एखादा अनाथ मुलगा येतो आणि तो आपल्याला काहीतरी घे म्हणतो, तुम्हाला घ्यायचं असेल, आपण त्याला बरेचदा हाकलावून लावतो. तर वेगवेगळे त्याच्यावर कोणाचं दुमत होऊ शकतं, पण ठीक आहे ना, आपले 5-10 रुपये कुठे जात नाही. तुम्ही त्याच्याजवळून ती वस्तू घ्या विकत. तो तुम्हाला भीक मागत नाहीये, तो वस्तू तुम्हाला विकत देतोय, तुम्ही घ्या त्याच्याजवळ. कारण आपण त्याच्याजवळून घेतलेला पेन हा 5 रुपयाचा, तोच पेन आपण शॉपमध्ये जाऊन 10 रुपयाचा घेतो. आधी आपल्याला पेन घ्यायचा आहे ना, मग काय हरकत आहे? काय होईल ना, तुम्हाला आवश्यक असलेली वस्तूही तुम्हाला मिळेल आणि त्याला कुठेतरी मदत केली याचा आनंदही तुम्हाला होईल. आणि हे सगळे संस्कार जे आहे ते आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला देता येईल, कारण आपण आपल्या मुलांचं रोल मॉडेल असतो. बरेचदा काय होतं ना, म्हणजे आपण इतकं सेल्फिश झालेलं आहोत की एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी जातो, पुन्हा एखाद्या व्यक्तीला खूप खोकला येतं किंवा त्याला ठसका लागतो, खोकला होण्यापेक्षा ठसका लागतो, त्याचं पाणी नसतं, तो म्हणतो पाणी आहे का, पाणी आहे का. आपल्या बॅगमध्ये पाणी असतं पण आपण त्याला देत नाही. का देत नाही? आपल्याला पाण्याची गरज पडली तर. बरेचदा आपल्याला पाण्याची गरजही पडत नाही, ते पाणी आपण तसंच नेतो आणि फेकून देतो. पण त्या ठिकाणी तुम्ही थोडं तुमचं जे काही आपलं माइंड आहे ना, ते थोडंसं विचार जे आहे थोडे मोठे करा. तुम्ही त्या व्यक्तीला पाणी दिलं, त्याचा जो ठसका थांबला, त्याला पण खूप आनंद होतो की नाही, त्या मुलीने मला मदत केली, त्या दादानी मला मदत केली किंवा त्या काकांनी मला मदत केली. पण आपण तसं करत नाही. आणि जर आपण करत नाही आहे, हे छोट्या मुलांना शिकवलं जातं की परोपकार करा, मदत करा, मदत करा. आणि ज्यावेळेस आई वडील असं काही झालं आणि मुलगा म्हणतो की आई आपलं पाणी दे ना,
किंवा बाबा आपल्याकडे आहे ना बॉटल, तेव्हा आपण त्याला म्हणतो चूप बस. तो काय शिकणार, काय संस्कार करणार आपण? परोपकार करा, परोपकार करा म्हणून होत नाही, त्या सुरुवात आपल्यापासून करावी लागते. आणि आपला थोडासा डायव्हर्ट झाला विषय, पण आपल्यासुद्धा आपल्या मुलांचं पण मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे. जेव्हा त्यांना वाटतं की नाही आपल्या मम्मी पप्पा दुसऱ्यांसाठी काहीतरी करतायत, आपण सुद्धा मदत करायला हवी, आणि त्यांना एक प्राऊड फील होतं की माझे मम्मी पप्पा सगळ्यांना मदत करतात आणि ते सुद्धा मदत करायला लागतात. आणि याचा फायदा तुम्हाला की तुम्ही आनंदी तर होताच, पण तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं. एक आनंददायी, एक समाधानाचे हार्मोन्स, सॅटिस्फाय हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये सिक्रेट होतात. तेव्हा दुसऱ्यांना मदत करा, सोशल व्हा. 4 भिंती मागे नुसतं ते मोबाईल घेऊन रील्स बघत बसणे आणि इकडच्या तिकडच्या, कारण कसं आहे ना मोबाईलचं, यूट्यूबचं, मी तुम्हाला की तुम्ही जे बघाल तेच तुम्हाला ते दाखवतं मोबाईल. तुम्ही एकदा का क्राईमची एखादी स्टोरी बघितली तर तुम्हाला क्राईमच्या स्टोरी दाखवते. जर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्सचे व्हिडिओज बघितले तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह थॉट्सचेच व्हिडिओज दाखवते. तुम्हाला ते छोट्या मुलांचं बघितलं तर छोट्या मुलांचे दाखवते. म्हणजे तुम्ही प्रयत्न करा की आपल्याला चांगलं मिळायला हवं. ते मी हा तुमच्यावर डिसिजन देते की तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं ठेवायचं आहे. आणि मला सांगायला आवडेल की मी लवकरच तुमच्यासाठी की रील्स बघितल्यामुळं आपल्यावर कुठला मानसिक आजार आपल्याला होऊ शकतो किंवा कुठले त्याचे परिणाम होऊ शकतात, वाईट परिणाम रील्समुळे आपल्या मेंटल याच्यावर होऊ शकते, मेंटल हेल्थवर होऊ शकते. यासाठी मी लवकरच तुमच्यासोबत 1 ते 2 आठवड्यामध्ये थोडा स्टडी करून एक चांगला व्हिडिओ घेऊन येईल. तो तुम्ही नक्की बघा आणि पार्ट 1 सुद्धा याचा बघा. तुझाच इथेच थांबते. धन्यवाद.